नमस्कार मंडळी, मी शुभांगीच कट्ट्यावरती तुमच्या सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे. चला तर आज आपण बनवूया पालक पुरीची रेसिपी. त्यासाठी मी एक जुडी पालक स्वच्छ निसून आणि धुवून घेतलेला आहे आणि बारीक चिरूनही घेतलेला आहे, बघू शकता तुम्ही. त्यानंतर मी लसूण, हिरव्या मिरच्यांची पेस्ट करून घेतलेली आहे, ती पण यामध्ये मिक्स करत आहे. 1 चमचाभर तिळीचे दाणे पण मी यामध्ये मिक्स केलेले आहे. त्यानंतर 1 चमचा मीठही घालून घेतलेला आहे. मीठ घातल्यानंतर 1 वाटी गव्हाचं पीठ मी यामध्ये घालत आहे. 1 वाटी पीठ घालून घेतलेलं आहे आणि ते आता मी हाताच्या साहाय्याने व्यवस्थित मिक्स करून घेत आहे. पीठ व्यवस्थित मिक्स करून घेतलं की मीठ आणि हिरव्या मिरचीचा ठेचा पण सगळ्या जिन्सा व्यवस्थित मिक्स होतात. त्यानंतर मी आवश्यकतेनुसार थोडं पाणी त्यामध्ये ॲड करून घेत आहे आणि त्याचा उंडा तयार करून घ्यायचा आहे. उंडा तयार झाला की तो 15 मिनिटासाठी बाजूला झाकून ठेवायचा आहे. गॅसवरती मी कढई ठेवलेली आहे. त्यामध्ये तेल घालून घेत आहे. तेल कडकडीत तापेपर्यंत आपण पुऱ्यांची तयारी करूया. त्यासाठी मी एक गोळा काढून घेतलेला आहे. तो पिठात बुडवून लाटून घेत आहे. चपातीच्या आकाराचा हा गुंडा मी लाटून घेत आहे, बघू शकता. सुरीच्या साहाय्याने मी याला कट करून घेतलेला आहे. तुम्हाला हव्या त्या आकारामध्ये तुम्ही कट करू शकतात. बघू शकता तुम्ही ह्या पद्धतीने. एक वडी सोडल्यानंतर ती अलगद वर आलेली आहे, म्हणजे आपलं तेल व्यवस्थित गरम झालेलं आहे. असं एक करून मी सगळ्या पुऱ्या तेलामध्ये सोडून घेत आहे. ह्या पुऱ्या खायला एकदमच खुसखुशीत लागतात. तुम्ही ही रेसिपी नक्की करून बघा आणि कशी झाली मला ते कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि हो, तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब जरूर करा आणि बेल आयकॉनलाही प्रेस करा. अशा पद्धतीने गोल्डन रंग येईपर्यंत ह्या पुऱ्या व्यवस्थित तळून घ्यायच्या आहे. या पुऱ्या खायला एकदम खुसखुशीत लागतात. आता मी दुसऱ्या स्टेपमध्ये पुऱ्या कट करून घेतलेल्या आहे. या पुऱ्या झाकणाच्या साहाय्याने किंवा तुमच्याकडे जे अवेलेबल असेल त्याच्या साहाय्याने तुम्ही ह्या पुऱ्या कट करून घ्यायच्या आहे. माझ्याकडे तर ग्लास अवेलेबल होता, तर मी ग्लासच्या साहाय्याने ह्या पुऱ्या कट करून घेतलेल्या आहे. बघू शकता तुम्ही किती सुरेख दिसत आहे ह्या पुऱ्या. अशा पद्धतीने एक करून सगळ्या पुऱ्या व्यवस्थित तळून घ्यायच्या पुऱ्या पण मी तळून घेत आहे. बघू शकता तुम्ही. हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल पुऱ्या खायला एकदम खुसखुशीत जरूर करा. अशा पद्धतीने सगळ्या पुऱ्या मी तेलामध्ये सोडून घेत आहे. या पुऱ्या तळण्यासाठी वेळ लागतो, त्यामुळे मध्ये काहीच घाई गडबड करायची नाही. उलट-पालट करून पुऱ्या व्यवस्थित तळून घ्यायच्या आहे, म्हणजे त्या खायला पण कुरकुरीत लागतात. ह्या तुम्ही सॉस सोबत किंवा चटणी सोबत पण खाऊ शकतात आणि तशा पण खाऊ शकतात, कारण यामध्ये आपण मिरचीचा ठेचा घातलेला आहे. बघू शकता तुम्ही किती छान तळले गेलेले आहे.